चळवळ कुठपर्यंत झाली, वस्तीमध्ये काय चाललंय, वस्तीतल्या लोकांचं काय म्हणणं आहे, तिथल्या लोकांनी मांडवून तिथले आपण अध्यक्ष वगैरे नेमतो. एकमेकांशी संवाद झाला पाहिजे. हा संवाद कुठलेला आता आले, जसा मोबाईल आला आपल्याकडे, मोबाईल आल्यानंतर फोटोचं प्रमाण वाढलं आणि आपला संवाद म्हटलं तो संवाद व्हावा यासाठी वस्तीपर्यंत जाण्याची आपल्याला गरज असते. त्यामुळे उठावचे मासिक कार्यक्रम असतात. कार्यक्रमाचं महत्त्व ज्यांना ज्यांना समजतं ते मात्र आवडून प्रत्येक महिन्यात कार्यक्रमाला येतात. कार्यक्रमाचे जी काय जबाबदार असतात त्यांच्याशी संवाद होतो. आजचा हा कार्यक्रम मी आजच्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक नाही, पण ते येईपर्यंत कोणीतरी कार्यक्रम सुरू करायला पाहिजे म्हणून मी उपस्थित आहे. आणि उठाव साहित्य मंच उपाध्यक्ष असल्यामुळे ती जबाबदारी माझ्याकडे येते. तर आजचा कार्यक्रम आपण हा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सुरू करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या शहीद स्मारकाचे म्हणजे बहुउद्देशीय केंद्राचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, पण त्यांच्या काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. पण या केंद्राचे आणखी एक प्रमुख आपल्यामध्ये उपस्थित आणि ते सगळ्यांच्या अगोदर बसलेले आहेत आपल्या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना अध्यक्ष भूषणासाठी निमंत्रित करतो. राजा रामोड यांना विनंती करतो की त्यांनी या जोरदार नाही केलं तर त्याचं स्वागत करूया आणि आमचा अध्यक्ष पण त्यांनी स्वीकारावं. आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. या आदर्श संघटनेच्यासाठी जी सूचना मांडलेली आहे सोबत सर यांनी त्यांना माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने अनुमोदन करण्यात आलं. आज या ठिकाणी एक स्मारक सभागृहामध्ये साहित्य मंच यांचं मासिक कवी संमेलन प्रत्येक विभागात घेतलं जातं. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर एक स्मारक सभागृहामध्ये होत आहे. आजच्या कार्यक्रमाची मी या स्मारकामध्ये सचिव आहे, परंतु मला माहिती नव्हती. या कार्यक्रमाला या स्मारक समितीचे अध्यक्ष या कवी समितीचे अध्यक्ष होते, परंतु ते न आल्यामुळं नौका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मला अध्यक्षपद देण्याचा तो प्रयत्न केला. मी काय कवी पण नाही, साहित्यिक. मी एक चळवळीमधील क्रांतिक चळवळीमधील एक कार्यकर्ता या समितीचा सचिव म्हणून इथे आहे. तर आपला नागराला मान देऊन मी अध्यक्षपद स्वीकारतो. पुढील सूत्रसंचालन समितीचे उपाध्यक्ष आजच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन वेळेमुळे करणार येथील प्रमुख पाहुणे येणार आहेत. आपण आजच्या कार्यक्रमाचे दोन प्रमुख पाहुणे त्यापैकी एक आहे ॲडव्होकेट अनालिया दाई आहे, गुरुराडे दाई वरणे, चांगले कवी, साहित्यिक, चित्रकार. कांताचे ज्यावेळी पहिले पोस्टर निघायचे ना त्यावेळी हाताची कटोर सारखे नाही निघायचे, हाताने पेंट करावं लागायचे. आणि दयावर एकदम अशी व्यक्ती होती की त्याने आठवडे जाऊन फोटो कधी समोर लावला. अगदी सहज एका लगेच बॅनर बनवायचे, पूर्वी बॅनर असायचे लिहिले जायचे. आणि कवी संमेलनामध्ये आम्ही बरेच एकत्र कार्यक्रम केलेले आहेत. आमच्या कवी संमेलनाचं त्यावेळी ते सूत्रसंचालन करायचे. आजच्या जे दोन प्रमुख पाहुणे त्यापैकी एक ॲडव्होकेट दया गुरुराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं. जोरात काय करायचं त्यांचं स्वागत करा. आजच्या प्रमुख पाहुणे आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात वस्तीतलेच एक तरुण कलाकार आवाज निखिल आयरे याला मी विनंती करतो की या तरुणापासून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. जोरदार काय स्वागत करा.
बोलण्यासाठी त्यांना पाचारण करतो. सर्वप्रथम उपस्थित सर्व मित्रगण यांना माना सन्मानाचा जय भीम. गेल्या दीड वर्ष आम्ही सर्वसाहेब बोलल्याप्रमाणे आंबेडकर सभेचा बालेकिल्ला, ह्या बालेकिल्ल्यात एक जवळजवळ दीड वर्ष झालं एका कवी संमेलन झालं नाही. आणि त्या निमित्तानं काही कवींनी आपल्या लेखनात तलवार बॅन करावी तशा बॅन केलेल्या होत्या. आम्ही आता अचानक मला आज समजलं की आज एक कवी संमेलन आहे. व्हॉट्सअपवरती वगैरे मेसेजेस पाहिजे तर फार काही नवीन काही घेऊ शकलो नाही. तर समाज व्यवस्थेवरती एक कार्यकर्ता म्हणून, समाजसेवक म्हणून त्याचं वैयक्तिक आयुष्य जगताना कुठेतरी एक कामदारापासून मुक्त राहण्यासाठी कुठल्या तरी एका व्यसनाचा आधार घ्यावा लागतो. अशा एका विषयावरती 4 वेळी लिहिल्या होत्या. जवळजवळ 1.5 वर्ष झालं माझ्याकडे समाजसेवक. तर ती कविता आपल्यासमोर मी 4 वेळी सादर करतो. काय चुकल्यास क्षमा होतो. तर माझ्यातला समाजसेवक सोम घेतले झोपेचं, सोम घेतले झोपेचं, यायला नको मला ती जात पाहिजे. सोम घेतले झोपेचं, यायला नको मला ती जात पाहिजे. नशामुक्तीवर भाषण द्यायचंय मला, नशामुक्तीवर भाषण द्यायचंय पण पोटात एखादी रॉयल स्टॅग पाहिजे. नशामुक्तीवर भाषण द्यायचंय पण मला पोटात एखादी रॉयल स्टॅग पाहिजे. उठणं बसणं आपलं मोठमोठ्या लोकांना, उठणं बसणं आपलं मोठमोठ्या लोकांना. 8 वाजले रात्रीचे गेले सगळे भोका. उठणं बसणं आपलं मोठमोठ्या लोकांना, 8 वाजले रात्रीचे गेले सगळे भोका. माझाच मला यायला लयच राग पाहिजे पण पोटात एखादी रॉयल स्टॅग पाहिजे. गरजुले गांजाडी एमडी बटनवाले हे काय नशेचे प्रकार आहेत मला काय माहिती नाही पण ऐकू नये. गरजुले गांजाडी एमडी बटनवाले आपसात चालवून सरकार चालले ते त्यांच्या जगामध्ये असतात, त्यांच्यात विश्वास असतात. ते नशा करतात, कोपऱ्यात कुठेतरी बसलेले असतात आणि आपण फक्त त्यांचं काहीतरी चाललेलं असतं. गरजुले गांजाडी एमडी बटनवाले आपसात चालवून सरकार चालले. ह्या नशेडींना द्यायला जवाब पाहिजे. तर आपण करतो ते खूप मोठं ते नशेडी, पण आपणही तेच करतो. आपणही स्वतः व्यसनच करतोय. गरजुले गांजाडे बटनवाले आपचा चालवून करतात वाले या नशेडींना द्यायला जवाब पाहिजे पण पोटात एखादी रॉयल स्टॅग पाहिजे. चला भाऊ आपण समाज सुधारू, चला भाऊ आपण समाज सुधारू, नशेच्या नावाने बंड पुकारू. चला भाऊ आपण समाज सुधारू, नशेच्या नावाने बंड पुकारू. गालाचे ढोकळे सुजलेले, गालाचे ढोकळे सुजलेले त्यावर चमकी दाट पाहिजे पण मोठ्या ठिकाणी रॉयल स्टॅग पाहिजे. 200ची क्वार्टर आणि 50चा चकना, 200ची क्वार्टर आणि 50चा चकना मिरवत त्याची थैली दिसत नाही गेलाय त्याला. 200ची क्वार्टर 50चा चकना मिरवत त्याची थैली दिसत नाही गेलाय त्याला. वाटायला मला माझी जराशी लाज पाहिजे पण पोटात एखादी रॉयल स्टॅग पाहिजे. लाऊड क्वार्टर आय फील बेटर, लाऊड क्वार्टर आय फील बेटर. वाकडे तिकडे पावलं टाकत गाठतो मी घर. लाऊड क्वार्टर आय फील बेटर, वाकडे तिकडे पावलं टाकत गाठतो मी घर. बायकोला दाखवायला शर्टावर पानाचा लाल डाग पाहिजे पण मोठा ठिकाणी रॉयल स्टॅग पाहिजे. धन्यवाद. काय चुकला असेल सॉरी. निखिल आहे त्याचं लिखाण पिला तर फार असं वेगवेगळ्या विषयावर लिहितो. सातत्याने आता त्यानेच खाली मेट्रो सांगितले की गेले 2 महिने भाऊ तब्येत आजारी असल्यामुळे एवढं पण त्याने फार चांगली गोष्ट जोरदार राहिले.